या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना अटक झाली किंवा ते सरेंडर झालेले आहेत, तर तुम्ही समाधानी या सगळ्या प्रक्रियेवर? सगळे ज्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस सगळे आरोपी अटक होतील त्या दिवशी आपण त्यावर बोलू. म्हणजे अजून प्रक्रिया संपली नाही ना, चालू आहे प्रक्रिया सगळी. आणि आपली मागणी पण पहिल्या दिवसा पण ते की सगळे आरोपी सहआरोपी अटक करा आणि पुढील कारवाईसाठी चालू करा. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं आहे की कुटुंबियांशी चर्चा झाली वगैरे, तर काय आश्वासन दिलंय किंवा मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुणालाही सोडलं जाणार नाही, आरोपी सहआरोपी ह्यांना सगळ्यांना फाशी शिक्षा होणार, असं फोनवर माझं बोलणं झालं आहे. आरोप केला जातोय असा की विविध राजकारण्यांकडनं की हे नियोजित होतं सगळं आणि मग ठरवून त्यांना सरेंडर केलं जातं आहे आणि ठरवून मग कोर्टात आणलं जाते वगैरे. त्याचा तपास होईल 1-2 दिवसामध्ये, मग कळलं आपल्याला नेमकं काय आहे ते. आपण आता त्याच्याविषयी तुमचं निरीक्षण काय आहे की ज्या पद्धतीने घटना घडल्या ते त्यांनी 2 दिवसापासून ते अटक होणार अशी चर्चा होती, ते आज स्वतःहून सरेंडर झाले, तुमचं कसं निरीक्षण आहे, तुम्ही कसं बघता याच्याकडे? मी काल CID ऑफिसला गेलो होतो स्वतःहून की तपास कुठपर्यंत आला आहे काय बघण्यासाठी. तर तिथं मला सांगण्यात आलं होतं की 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहे, त्याच प्रयत्नात आहेत आम्ही. तर त्यांनी मला दिलं होतं आश्वासन काल की 1-2 दिवसामध्ये आम्ही पकडतो आहे. समजा आरोपी कुठले काय कोण असं माहीत नव्हतं, फक्त आरोपी पकडणार म्हणून सांगितलं होतं. तुम्ही सुरक्षेची पण मागणी केलेली हां. काय मागणी केली? काय नाही, गावाला कुटुंबाला हे भयभीत वातावरण आहे सगळं. ह्या विकृती अजून जर त्यांना अजून समजलंच नसेल काय कसं राहायचं आहे समाजामध्ये, काय करायचं आहे, काय चूक काय, तर त्याच्यासाठी आम्हाला संरक्षणाची मी मागणी केली. तुम्हाला काय तसं अनुभव आला मागच्या ह्या सगळ्या घटनेनंतर? तसं काही नाही, इथं तर तुम्ही सगळे समोर आहेत, इथं गाव सगळं आहे त्याच्यामुळं नाही, पण आपल्याला कशामुळं आपण मागू शकतो ना, गाफील कशाला राहायचं आपण. तुम्ही कोर्टात पण दाद मागितली या संदर्भात, ते चालू? हां, ते सगळ्या गोष्टी आहेत ना. आपल्याला जे आपण न्याय मागतो ना त्याच्यात कुठं कमी नाही पडलो पाहिजे. न्याय मागताना आपल्याकडून सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. तुम्ही मनोज जरांगे यांची पण आज भेट घेतली, नेमकी पुढच्या आंदोलनासंदर्भात काही तुमची चर्चा झाली, काय दिशा असणार आहे? दादांकडे सहज भेटसाठी गेलो मी. हां, म्हणजे सहज मला वाटलं दादांची भेट घ्यावी आज, त्याच्यामुळं सकाळीच गेलो होतो 10 वाजता, भेटून आलो दादा. तुमचं जलसमाधी आंदोलन पण आहे गावकऱ्यांचं, ते असणार आहे उद्या? मी आत्ता बघितलं म्हणजे ह्याच्यामध्येच मोबाईलवर, त्याचं स्वरूप वगैरे काय कसं आहे ते मला आता चर्चा करून सांगावं लागेल तुम्हाला, कारण ते गाववाल्यांनी ठरवलं आहे आणि मला माहीत पण नव्हतं ते. तुमची जी मुख्य मागणी होती की वाल्मिक कराड यांना अटक व्हावी, त्यांना अटक झाली किंवा ते सरेंडर झाले, आता पुढं काय तुमचं असलं, भूमिका काय? माझी मुख्य मागणी तुम्ही अजून लक्षात घ्या काय आहे ते, जे माझ्या कुटुंबाचा आधार जो माझा भाऊ आहे त्याची ज्यांनी हत्या केली, त्या हत्येमध्ये जेवढे कट कारस्थान करायला आहेत, जेवढे सहआरोपी आहेत, आरोपी आहेत, जेवढ्यांनी ही हत्या घडून आणली, त्या सगळ्यांना अटक करून फाशी शिक्षा द्या. ही मुख्य मागणी तुम्ही एकदा नोट करून घ्या. ही गोष्ट मुख्य आरोपी होते का आणखी कोणी मुख्य आरोपी? ते तपासातच कळेल ना आपल्याला, ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर कळेल आपल्याला कोण मुख्य आहे, कोण सहआरोपी आहे, कोणी काय केलं आहे, ते नंतर कळेल. 8 पेक्षा जास्त आरोपी आहेत असं वाटतं. आता ते तपास त्यांनी आपल्याला सांगितल्याशिवाय आपण मांडणं चुकीचं आहे. मी आत्ता एक आकडा सांगेल, पुन्हा जास्त निघले कमी निघले तर ते चुकीचं होईल ना. कालच्या बीडच्या मोर्चामध्ये थेट धनंजय मुंडे यांच्याकडे रोख होता बऱ्याच लोकांच्या भाषणांमध्ये की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तपासणी होणार नाही पारदर्शक पद्धतीने. तुम्हाला स्वतःला काय वाटतं त्या संदर्भात की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा काय तुम्ही सरकारकडे तसं मागणी केली काय, किंवा आता मुख्यमंत्र्यांशी तुमचं तसं काही चर्चा झाली का? नाही, ही चर्चा नाही झाली, पण ज्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आले ते अजितदादा, त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं होतं की ह्या गोष्टीमध्ये कुठंही पक्षपातीपणा किंवा समजा एकदम पारदर्शकपणा असला पाहिजे, एवढी आम्ही त्यांना मागणी केली. तर त्याचा विचार ते नक्कीच करतील की ह्याच्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट नाही येऊ देणार. ते राजीनाम्यावर तुम्ही तसं काही मागणी करताय लेखी का कसं काय? हे बघा, मी न्याय मागतोय, मग त्यांना कसा द्यायचा आहे कुठल्या प्रकारे, तर ते त्यांचा विषय आहे. त्यांनी 100% त्यांना वाटत असेल कुठं अडचण तर त्यांनी ते पाऊल ते उचलतील ना, ते आपल्या हातात थोडी. आता आमची माहिती अशी आहे की संतोष देशमुख जे ते भाजप पक्षाशी संलग्न, सर्व पक्षांची लोक तुम्हाला येऊन भेटतायत, आम्ही असं सगळं बघतोय. भाजप पक्षाचे लोक त्या प्रमाणात येताना दिसत नाही. इथं येणारा जो माणूस आहे ना प्रत्येक, तो सगळं घरी ठेवून येतो राजकारण पक्ष. फक्त इथं ज्या अमानुषपणे माझ्या भावाला संपवलं आहे त्या फक्त माणूस ह्या नात्याने इथं सगळेजण येत आहेत आणि न्यायासाठी ते झुंजत आहेत, हक्क मागत आहेत. आणि न्यायासाठी इथं कुठलाच बाकीचा विषय आत्तापर्यंत कोणी येऊ दिला नाही, पुढं पण येणार नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.